नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणाल की काय सारखं सारखं बार, बस स्टँड आणि अशाच गोष्टींचं चिंतन करताय. हां, तसं म्हटलं तर ते खरंच आहे. कारण ही सगळ्या ज्या गोष्टी किंवा दृश्य आहेत ती आपल्या जीवनातल्या दैनंदिन दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टीत अध्यात्म कसं लपलेलं आहे ते उलगडून शोधून काढण्याचा प्रयत्न आहे हा. त्यामुळेच मी आता मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी ठाण्यावरला गेलो होतो आणि ठाण्यावरून येत होतो. तेव्हा वाटेत इतकी चिकार वाहनांची गर्दी लागली मला की विचारांची सोय नाही. वाहनांच्या रांगाच्या रांगा होत्या. प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक वळणावर काहीतरी आहेच. घाटातसुद्धा अगदी दाटीवाटीने मागे पुढे एकमेकाच्या जवळून चालणाऱ्या गाड्या. मला त्या रस्त्याचीच मजा वाटते. किती शांतपणे प्रत्येकाच्या चाकाचा भार पेलणारी भूमी. कधी डांबरी, कधी सिमेंटची बनवलेली, तर कधी अगदी साधा रस्ता. तसं आपण आजकाल पाहतो की निसर्ग नियमाने वाढलेली हिरवळ किंवा डोंगर, त्यांच्या कडा तेवढ्या बहारीच्या दिसत नाहीत. कारण त्या कडांवर सुद्धा सिमेंट लावून, त्याच्यावर जाळी बसवून, लँडस्लाईडपासून सुरक्षितता या नावाखाली त्यांचं मोठं होणं, हिरवळीने आच्छादून जाणं, ते सुद्धा हल्ली लोकांनी बंद केलेलं आहे. रस्त्यावर कोणी बेफाम गाडी चालवू नये म्हणून हल्ली कॅमेरेसुद्धा बसवलेले आहेत. जसे चित्रगुप्ताचे असतात तसेच. म्हणजेच चालताना किंवा चालवताना संयमानं गाडी चालवा, तुमचं जीवन अमूल्य आहे, हेच ते प्रदर्शित करतात. पूर्वी जेव्हा एक्सप्रेसवे झाला नव्हता तेव्हा तो खंडाळ्याचा घाट रस्ता उरामध्ये धडकी भरवत असे. दोन्ही बाजूनी येणारी वाहनं, त्यांची गर्दी आणि एखाद्या उंच वळणावरून खाली उतरत येणारं वाहन जणू काही आपल्यावर येऊन आदळतं तरी काय, अशी भीती वाटायची. त्यामुळे घाटातल्या वळणावर सारखी सजगता. त्या ड्रायव्हरला त्याच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. कोकणात जाणारे रस्तेसुद्धा असेच वळणाचे. त्यामुळे तर समोर जर आपण पाहत बसलो तर डोकं गरगरायला लागतं. तसंच या घाटातल्या रस्त्यांमुळे विचारांची गरगर व्हायला लागली. हे रस्ते, घाटातले रस्ते आपल्याला काय सांगतात? आपल्या जीवनाशी कशी समांतर अवस्था आहे या वळणांची. आणि मग माझे विचारसुद्धा वेगवेगळी वळणं घ्यायला लागले. घाटातले रस्ते आपल्या आयुष्यातली गुंतागुंत दाखवते किंवा दाखवतात. चढउतार, अचानक येणारी वळणं, कधी दुःख तर कधी स्वच्छ दिसणारा रस्ता. म्हणजेच आपल्या जीवनात येणारे अडथळे, आपल्याच बुद्धीला पडलेला भ्रम, घोटाळलेले गोंधळलेले मन, अनिश्चितता, पुढे काय आहे हे माहीत नसताना चालत जाणारा जीवनाचा प्रवास. आपण जेव्हा परमार्थाच्या मार्गावर चालतो ना, तो मार्गसुद्धा सरळ नसतो. आपल्याला आपल्याच संसारात येणाऱ्या वळणांना पार करून आपलं मी, माझं सगळं सोडून स्वचा, आत्म्याचा शोध घ्यायचा असतो. आणि तो सहज साध्य नसतो. पण माझी स्थिती मात्र आजच्या तरुणांसारखी झाली, जो वर्तमानातल्या स्पर्धेच्या युगात वेग धरून चालतोय. आपलं करिअर, कुटुंब, आपले शिक्षण, आपली नाती, सगळंच कशी वळणाची, सगळ्या ठिकाणी असलेली अनिश्चितता आणि दडपणं. चांगली नोकरी, लक्झरियस गाडी, पैसा, बंगला, पण सगळं असूनसुद्धा सगळं कसं रीतरितं आयुष्य. आपल्या प्रवासाची दिशा कोणती, कोणत्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आयुष्याचा हा रस्ता सरळ नसतोच. आत्ता वळण गेलं, आपण ध्येयापर्यंत पोचतोय असं वाटत असतानाच नवीन आव्हानं, नवीन रस्ता, तोही पहिल्यापेक्षा जास्त वळणाचा समोर येतो. सगळं सोपं होईल असं वाटत असतानाच आपल्याला समजतं की अजून काहीच साध्य झालेलं नाही.
अपेक्षा, ताण, असफलता ही सगळीच वेगवेगळी रंग घेऊन आलेली वळणं त्यांना आपल्याला ओलांडत पार करत जावं लागतं आणि जाताना ठरवावं लागतं की मी नुसताच चालणार आहे का? माझ्या कर्तृत्वाचा काही अर्थ आहे का? मी स्वतःला कितपत ओळखतो का? या वळणाचा रस्ता पार करताना मी माझ्या स्वतःसाठी काही शिल्लक ठेवलेलं आहे किंवा मग फक्त काळजी करत चालतोय चिंतेची गाडी घेऊन? नीट विचार केला तर असं मला जाणवलं, घाट हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. बघा बरं, शाळा कॉलेजपर्यंत स्वप्न उराशी बांधून पळत सुटणारा तरुण, कॉलेज संपल्यानंतर करिअर कशी साध्य होईल याची काळजी करणारा, नोकरी मिळाली तरी ती टिकेल का या वळणाचा ताण डोक्यामध्ये ठेवणारा, आणि मग जे काही साध्य करायचं आहे ते साध्य झाल्यावर उंचावर आला की येणारी स्थिरता आणि शून्य अवस्था. कोणत्याही वळणावर कधी अपयश आलं किंवा कधी यश आलं तर त्याचा अति आनंद किंवा अति दुःख यात पर्यावसन नको. यश मिळालं तरी तो अहंकार नको. आपण आपल्यावरचा विश्वास न घालवता चालत राहणं. कारण रस्त्यावरून घाटातून जाताना आपण हेच तर शिकायला लागतं. उगाच धावत जायचं नाही आहे. समजून उंजून समोर येणारी वळणं त्याचा अभ्यास करून, समोर येणारी वाहनं त्याचा अभ्यास करून आपल्याला आपलं ध्येय ठरवून तो हिमालय पार करायचा आहे, जेथे शिवाचं सानिध्य आणि शांतता मिळेल. आपण कुठलाही घाट रस्ता संपल्यानंतर जरासा हायसं समजतो, सुस्कारा सोडतो, चला आलो बुवा एकदाच. तसंच आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन समजून चालायला हवं. आपला विश्वास हा आपल्या आत्मारामावर हवा. त्यावर श्रद्धा, त्याच्या विश्वासाची बळकटी जर आपल्याबरोबर असेल तर आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे ते आपण कितीही घाटाचा रस्ता आला तरी साध्य करू शकतो. आयुष्य आहे, वळण तर येणारच, पण आपला निर्धार पक्का असायला हवा. मला त्या शिवाला भेटायचं आहे. मग शिवाला भेटायचं असेल तर थोडेसे कष्ट तर घ्यावे लागतीलच. शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्या दैवताचा, श्रीरामाचा जपही करावा लागेल. मित्रांनो, मग करूया ना सुरुवात पुन्हा त्याच जपाची, त्याच महामंत्राची, आणि कुठलाही घाट आला तरी आत्मविश्वासानं पुढं जाण्याची. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.